आज इथे मी लसणाचं लोणचं केलेलं आहे, जे लोणचं आपलं वर्ष 2 वर्ष आरामात टिकते, बुरशी लागत नाही, चवीला आपल्या नेहमीच्या लोणच्यापेक्षा अप्रतिम अशी लागते, बनवायला अगदी सोपी झटपट बनते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यात मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 2 चमचे मी सोप घातलेली आहे, त्यानंतर 1 चमचा मेथी घातलेली आहे. आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही, करपू द्यायचं नाही. जर हे साहित्य करपले, मेथी जर करपली तर त्याची टेस्ट जास्त कडू येते. आपल्याला फक्त छान असा फ्लेवर पाहिजे, म्हणून याला हलकंसं आपल्याला रोस्ट करायचं आहे. म्हणजे हे जेव्हा आपण बारीक करू त्यावेळेस हे जास्त छान व्यवस्थित बारीक झालं पाहिजे यासाठी. तर हे छान अगदी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. त्याला बाजूला थंडगार व्हायला ठेवलं आहे. तोच पॅन घेतला आहे, त्यात तेल घालायचं आहे. तेल आपल्याला आधी थोडंच घालायचं आहे, नंतर हवं तर लागेल लोणच्यात वरतून टाकायला तर आपण परत टाकायचं आहे आपल्याला. तर इथे मी 1 ते 1.5 वाटी एवढं तेल घेतलेलं आहे आणि त्याच तेलात टाकलेला आहे 1 किलो लसणाच्या पाकळ्या. लसूण सोलून घेतलेला आहे, 1 ते 1.5 किलो आहे. 1 किलो सोडून जास्त आहे, कारण की मी सोललं होतं त्यानंतर अजून घरच्यांनी पण सोललं आहे, तर 1.5 किलो आहे असं हे लसूण. तर छान सोलून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. आता याला ह्या तेलात थोडंसं अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे थोडंसं शिजल्या जाईल आणि छान लवकर मुरेलसुद्धा. तर आपल्याला 2 ते 3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे, सतत फिरवत राहायचं आहे. याला डागं लागू द्यायची नाही आहे या लसणाला, कारण की डागं लागली की जास्त फ्राय झालं तर लसणाचं लोणचं चांगलं वाटत नाही. म्हणून याला हलकंसं आपल्याला फक्त 2-3 मिनटं हे करायचं आहे, म्हणजे शिजल्या पण जाईल आणि फ्लेवर पण खूप छान येईल. 2 ते 3 मिनटं याला छान फ्राय करून घेतलेलं आहे. बघा, याला कुठल्याच लसणाला डागं लागलेली नाहीत. आता गॅसची फ्लेम मी बंद करून याच तेलात हे राहू देते. कोमट झालं की आपण यात समोरचे साहित्य मिक्स करून घेऊ. तर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यावर सतत फिरवत राहायचं, कारण की गॅस बंद केल्यानंतरही पॅन गरम राहतो, तर खालच्या भागाचे जे लसूण आहे त्याला डाग लागायची किंवा जास्त करपण्याची भीती असते. तर गॅस बंद केल्यावरही मी याला सतत फिरवत आहे. आता हे सगळं व्यवस्थित गार होत आलेलं आहे, तर याला गार होऊ देते. तोपर्यंत इकडे आपण मसाला बनवून घेऊ. तर जे आधी सगळ्यात पहिले भाजून घेतलं होतं जिरे, मेथी आणि सोप ते टाकलेलं आहे. 1 वाटी एवढी मी राई टाकलेली आहे. तुम्ही या राई अर्धी काळी राई आणि अर्धी पांढरी राई येते तीसुद्धा घालू शकता, किंवा तुम्ही कुठली एक वापरू शकता. शक्यतो काळीच राई वापरायची. त्यानंतर 1 चमचा हिंग घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि 1 ते 2 चमचे मी घातलेला आहे तिखट, कारण की तिखट तुम्हाला जसं कमी जास्त हवं असेल त्यानुसार घाला. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. पूर्ण लोणच्याचं मीठ मी यातच घातलेलं आहे. आता 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे. याला झाकण लावून याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघा, छान असं बारीक पावडर झालेलं आहे. खूप मस्त असं सुगंध तर फार छान येते. आता हे पूर्ण लसूण आहे हे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मसाले घालायचे आहे. तर याला मसाले घालून झाल्यावर याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. अजून यात समोरचे पदार्थ घालायचे आहे. यात मी सांगणार की आपल्याला हे लोणचं वर्षभर कसं टिकवायचं, वर्ष 2 वर्ष, ज्याला बुरशी पण लागणार नाही आणि चवसुद्धा अप्रतिम राहणार. तर आधी हे मसाले घालून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मी. तर मिक्स झालेलं आहे. आता यात घालते आहे मी कलोंजी घालते आहे. कलोंजी ऑप्शनल आहे, घातली तरीही चालेल, नाही घातली तरी चालेल, पण मी घालून घेते आहे, चव छान येते. तर इथे 1 चमचा कलोंजी घेतलेली आहे, म्हणजे कांद्याची बिया, ते घातलेलं आहे. याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे घालते आहे मी विनेगर. तुम्ही हे माझं घरचं बनवलेलं विनेगर आहे, याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कळवा. तर तुम्ही मार्केटचं सुद्धा विनेगर वापरू शकता, किंवा मग 1 वाटी तुम्ही लिंबाचा रस घालायचा आहे. विनेगर जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही 1 वाटी लिंबाचा रस घालायचा, पण विनेगरनी लोणचं जास्त काळ टिकतं. त्याच्यामुळे आता आपल्याला पहिल्यांदा फिरवताना असं वाटते की खूप पातळ झालं, विनेगर जास्त झालं, पण नाही. जसजसे मसाले त्या विनेगरमध्ये मुरते तसतसा हा मसाला घट्ट व्हायला सुरुवात होतो आणि चव अगदी अप्रतिम येते. तुम्ही आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असंच थोडा वेळ मी पॅनमध्येच सोडून देते, नंतर मी भरणीत भरणार. तर याला मिक्स करून घेतलं आहे. बघा, थोड्या वेळानंतर पूर्ण विनेगर मसाल्याला छान मुरलेलं आहे. आता मी इथे बॉटल घेतलेली आहे काचेची. याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हात, कडकडीत उन्हात वाळत घालायची
छान वाळल्यानंतर लोणचं भरायचं. लोणचं भरल्यानंतर वरतून एक तेलाची लेअर आली पाहिजे. जर तुमचं तेल कमी पडलं तर वरतून गरम करून थंड केलेलं तेल घालायचं. असं घातलं तर आपलं लोणचं वर्षभर टिकते. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.